अगदी एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉल वरती, एक धावेला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं पण नाही, एक सिंगल फक्त पाहायला मिळेल. 11 बॉलचा मैदानावरती बाकी आहेत. रन करण्यासाठी अजून जवळपास विचार केला तर धावा बनवायच्यात. 22-22, 11 मध्ये 22, यानी की 11च्या डबल तुम्हाला करायच्यात 22. करेंट रन रेट 20, रिकवाट रन रेट 11.50. त्या सरासरीनं मैदानावरती खेळ करायचे आहेत. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, चेंडू पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक स्क्वेअरला गंपारच्या बाजूला चाललाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. मॅच कधीही कुठल्याही श्रेणी कधीही रंगू शकतोय, पलटू शकतोय, परंतु प्रयत्न करा, काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 धावा येतात, 2 धावेने संघाची एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावरती 22 करायच्या 43. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. डॉट 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 बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीत, पण अपील होती. पंचांकडे दात मागितले होते की कॅच साठी अपील होती, परंतु पंचाने सांगितलं नाही, बॅटला संपर्क नाही झाला, त्यामुळे डॉट 1-1 डॉट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. येणारे बॉल मैदानावरती 9 चेंडू मध्ये 21 ची गरज. 9 मध्ये 21 करायचे आहेत. विवेक पुन्हा एकदा मैदानावरती रेडी आहेत. षटका दरम्यान पुढचा बॉल घेऊन विवेकचा बॉल फटका खेळलाय, आक्रमण केलंय, बॉल मात्र निघून आलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय. दोन्ही बंधूंची जोडी आहेत, कमाल धमाल त्यांना करायचे सध्या मैदानावरती टीम कासे संघाला. तर दुसऱ्या बाजूने आपण मैदानावरती पहिला कलसांबडे संघ आहे. रन झाले 23, करायचे आहेत 8 मध्ये आता 20. या षटक्यामध्ये मोठा फटका नाही आला. 4 बॉल मध्ये फक्त 3 रन खर्च केलेत विवेकने. विवेक बुद्धीने त्यांना मैदानावरती आतापर्यंत गोलंदाजी केलेत. समोर सुशील, ओ लेग स्टंप दाखवली, ती गोलंदाजानं वाकवली, यस ती उडवली, फॉर रिसेट स्ट्राइक, क्लीन बोर्ड, बॅटर आउट. रिप्ले मध्ये त्यांना माहीतच नव्हतं आपली स्टंप कुठे, एसटी कुठे हे माहित नव्हतं. इतक्या बाहेर आले होते की 8व्या 9व्या स्टंपच्या जवळपास म्हणजे 3 स्टंप सोडून बाकी 7-8 च्या जवळपास बाहेर आले होते आणि एसटी उद्ध्वस्त केलेत. क्लीन बोर्ड झालेत. क्लीन बोर्डच्या माध्यमातून फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेत. धावा फलकावरती 23 धावा. येणारे बॉल मैदानावरती 7 मध्ये 20 धावेची गरज आहेत. अशा बॉलवरती नाही सोडायचं होतं, पण सुशील थोडे कमी पडलेत, प्रॉपर टायमिंग नाही झालं, थोडं वेगानं बॉल आला, त्यामुळे बीट होताना पाहायला मिळालेत. 7 मध्ये आता रन करायच्यात 20. हा बॉल निर्णायक आहेत. या बॉलवरती मोठा फटका डिमांडिंग आहेत. विक्रांत मैदानावरती आलेले आहेत. श्रमता विक्रांत यांच्याकडे आहे. आता विक्रांतला खेळ करायचा मैदानावरती कासे संघासाठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संघ मैदानावरती या कलसांबडे संघ. वाईड आला लेक्शमच्या बाहेरचा बॉल आहेत. पंच वाहिल्यात, एक्स्ट्रा बॉलचा इशारा करतायत. 7 मध्ये करायच्यात रन 19 धावा. निर्णायक बॉल असेल. विवेकनं चांगली गोलंदाजी केली. 5 मध्ये 4 रन, 1 विकेट त्यांनी घेतलायत. दुसऱ्या बाजूला 24 ला 2 विकेट आहेत. जय वाघोबा स्पोर्ट्स कासे संघाची धावसंख्या. विक्रांत 0 बॉल 0 बंटी 5 मध्ये 9, 7 मध्ये 19. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही युट्यूबला मोबाईलवरती आणि घर बसल्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती या संपूर्ण मॅचचा आनंद घेऊ शकतायत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब क्रिकेट मैदान, कोपरी गाव. आणि या मैदानावरती आपण पाहता ती स्पर्धा स्वराज चषक 2025. ओ पुल करायचा होता, बॅट्समॅनचा पत्ताच गुल झालाय, नाही खेळू शकले, निर्धाव आलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आणि 19 धावेची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही रन तर घेतल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये रन नाही आल्या. त्याचं कारण मैदानावरती बॅट्समॅननं स्ट्रगलिंग मैदानावरती केलेली आहे. आणि आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 19 धावेची गरज. डीजे चला 5-6 बॉलचा खेळ मैदानावरती 19 ची गरज आहे. पण 2 गोष्टी आहेत.
एकतर पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 20 केलेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आलेत, त्यामुळे जवळपास रन